Practice on removing damper pulley, timing, gear chain, flywheel, main bearing caps, bearing shells and crankshaft from engine, checking oil retainer and thrust surfaces for wear. सर्वांना नमस्कार. माझे नाव मयूर आहे. मला तुम्ही सर्व नवीन धड्यासाठी परत आल्याने आनंद झाला आहे. आज आपण इंजिनचे घटक, डॅम्पर पुली, टायमिंग चेन, क्रँकशाफ्ट कसे काढायचे आणि नंतर जीर्णतेसाठी घटकांची तपासणी करून ते पुन्हा एकत्र कसे करायचे ते शिकणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल डॅम्पर पुली काढण्यास, टायमिंग चेन असेंबली काढण्यास, क्रँकशाफ्ट काढण्यास, घटकांची तपासणी करायला, घटक पुन्हा एकत्र करायला, आवश्यक टूल्स आणि साधने, संपूर्ण हँड टूल सेट, पिस्टन रिंग एक्सपांडर आणि कंप्रेसर, प्राय बार, मायक्रोमीटर, डायल गेज, आवश्यक उपकरणे आणि सुटे भाग, इंजिन ब्लॉक असेंबली, कामाचे टेबल, आवश्यक साहित्य, वंगणाचे तेल, खराब बनियन, नवीन बेअरिंग्स, पूर्ण गॅस्केट किट. आता मी प्रक्रियेनुसार डिझेल इंजिन काढण्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. काढून टाकण्यापूर्वी आम्हाला इंजिनवर बसवलेले सामान काढून टाकणे आवश्यक आहे. आता इंजिनमधून अल्टरनेटर कसा काढायचा ते पाहू. प्रथम अल्टरनेटर ॲडजस्टमेंट बोल्ट ओळखा आणि तो काढा. नंतर अल्टरनेटर माउंटिंग बोल्ट सोडवा आणि ते काढा. पंप बेल्ट काढा आणि इंजिनमधून अल्टरनेटर असेंब्ली काढा. बोल्ट आणि नट अल्टरनेटर असेंब्ली योग्य ठिकाणी ठेवा. ऑइल फिल्टरवर ऑइल फिल्टर रेंज व्यवस्थित फिक्स करा. रेंज वापरून ऑइल फिल्टर सोडवा आणि नंतर हाताने ऑइल फिल्टर काढा. टर्बोचार्जरमधील होसेस डिस्कनेक्ट करा. टर्बोचार्जरमधून ऑइल फ्लो लाईन डिस्कनेक्ट करा. टर्बोचार्जरचे बोल्ट सैल करा आणि टर्बोचार्जर एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून काढून टाका. इंजेक्टर्समधील इलेक्ट्रिकल कनेक्शन डिस्कनेक्ट करा. इंजेक्टर हाऊसिंगमधून नट सोडवा. इंजेक्टर काढा. पाण्याचा पंप काढा. इनटेक मॅनिफोल्ड काढा. एक्झॉस्ट मॅनिफोल्ड काढा. व्हॉल्व्ह कव्हर काढा. कॅमशाफ्टमधून टायमिंग चेन काढा. काही जुनी इंजिने ओव्हरहेड व्हॉल्व्ह इंजिन वापरतात. अशा इंजिनमध्ये सिलेंडर हेड काढण्यासाठी आम्हाला इंजिनमधून रॉकर आर्म असेंब्ली काढून टाकणे आवश्यक आहे. रॉकर आर्म्स चिन्हांकित करा जेणेकरून ते त्यांच्या मूळ स्थितीत पुन्हा स्थापित केले जाऊ शकतील. नंतर रॉकर आर्म्स काढा. लागू असल्यास पुश रॉड काढा. कंपन डॅम्पर, कोणतीही जोडलेली पुली आणि क्रँकशाफ्ट की काढून टाका. कंपन डॅम्परची तपासणी करा आणि आवश्यक असल्यास बदला. टायमिंग कव्हर काढा. टायमिंग गिअर्स किंवा स्प्रॉकेट्स आणि संबंधित साखळी किंवा बेल्ट काढा. क्रँकशाफ्टमधून टायमिंग गिअर काढण्यासाठी पुलरची आवश्यकता असू शकते. ऑइल पॅनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्टँडवर इंजिन फिरवा. पॅन काढा. ऑइल पंप आणि ड्राईव्ह काढा. जर ब्लॉकमध्ये कॅमशाफ्ट स्थापित केले असेल तर ते काढून टाका. सिलेंडरचे हेड काढा. सिलेंडरच्या हेडवर प्रवेश मिळवण्यासाठी स्टँडवर इंजिन फिरवा. सिलेंडर हेड बोल्ट सोडवा आणि काढा. काही ओव्हरहेड कॅम इंजिनांवर काही हेड बोल्टपर्यंत पोहोचण्यासाठी कॅमशाफ्ट काढणे आवश्यक असू शकते. गॅस्केट सोडवण्यासाठी हेड आणि ब्लॉक यांच्यामध्ये हळूवारपणे न्या. नंतर हेड काढा. पिस्टन काढा.
सिलेंडरच्या तळाशी काढायचा पिस्टन ठेवण्यासाठी ब्रेकर बार आणि सॉकेटसह क्रँकशाफ्ट फिरवा. कनेक्टिंग रॉडमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इंजिन स्टँडवर इंजिन फिरवा. रॉड कॅप आणि रॉड क्रमांकित असल्याचे तपासा. जर रॉड आणि कॅप क्रमांकित नसतील तर त्यांना पंच आणि हातोडा किंवा उपलब्ध असल्यास नंबर पंचाने चिन्हांकित करा. रॉड आणि कॅप देखील चिन्हांकित करा, जेणेकरून कॅप मूळ स्थितीत पुन्हा स्थापित केली जाऊ शकते. कनेक्टिंग रॉडवर रॉड कॅप धरून ठेवलेले नट सैल करा आणि काढा. कनेक्टिंग रॉड कॅप काढा. पिस्टन हेड पुन्हा स्थापित केल्यावर कोणत्या दिशेला फेस करावे हे सूचित करण्यासाठी एक चिन्ह आहे का ते तपासा. कोणतीही खूण नसल्यास इंजिनचा पुढचा भाग दर्शवण्यासाठी कनेक्टिंग रॉड चिन्हांकित करा. पुन्हा स्थापित केल्यावर पिस्टनला मूळ दिशेने फेस करणे आवश्यक आहे. कनेक्टिंग रॉडला ब्लॉकच्या वरच्या बाजूस ढकलून पिस्टनला सिलेंडरमधून बाहेर ढकलून द्या. जर पिस्टन काढणे कठीण असेल तर प्लास्टिकचा फेस असलेल्या हातोड्याने किंवा लाकडाच्या ब्लॉकने कनेक्टिंग रॉडवर हलके टॅप करा. सर्व पिस्टन काढा. सर्व पिस्टन पुन्हा एकत्र जोडण्यासाठी क्रमाने ठेवा. स्क्रॅच केलेले किंवा स्कफ केलेले स्कर्ट, रिंग ग्रूव्स आणि लँड्सचे नुकसान, पिस्टन हेडचे नुकसान आणि पिस्टन पिन बोअरचे नुकसान यासाठी पिस्टनची तपासणी करा. क्रँकशाफ्ट काढा. क्रँकशाफ्ट मुख्य बेअरिंग कॅप्स चिन्हांकित करा, जेणेकरून ते त्याच स्थितीत आणि दिशेने पुन्हा स्थापित केले जाऊ शकतात. मुख्य बेअरिंग कॅप फास्टनर सोडवा आणि काढा. ब्लॉकमधून मुख्य बेअरिंग कॅप्स काढा. इंजिन ब्लॉकमधून क्रँकशाफ्ट उचला. त्याच्या स्थितीसाठी मुख्य आणि कनेक्टिंग रॉड बेअरिंग तपासा. वंगण नसल्यामुळे कोणतीही घाण किंवा नुकसान झाले आहे का ते तपासा. तसे असल्यास बेअरिंग्स नवीनने बदला. समजा वंगणाच्या अभावामुळे बेअरिंगचे नुकसान झाले आहे तर क्रँकशाफ्ट आणि गॅलरीमधील ऑइलचे छिद्र तपासा. ऑइलचे पॅसेज ब्रशने स्वच्छ करा. साफसफाई केल्यानंतर क्रँकशाफ्ट बेअरिंग आणि जर्नल्स आणि एंड प्लेसाठी क्लिअरन्स तपासा. इंजिनवर क्रँकशाफ्ट पुन्हा एकत्र करा. टायमिंग चेन आणि कव्हर पुन्हा फिट करा. डॅम्पर पुली पुन्हा फिट करा. आम्ही धड्याच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही इंजिनमधून डॅम्पर पुली, टायमिंग गिअर किंवा टायमिंग चेन, फ्लायव्हील, मेन बेअरिंग कॅप्स, बेअरिंग शेल्स आणि क्रँकशाफ्ट काढायला शिकलो आहोत. आम्ही जीर्णतेसाठी ऑइल रिटेनर आणि थ्रस्ट पृष्ठभाग तपासणे देखील शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.